गोरेगावच्या दिंडोशी भागामधील खडकपाडा परिसरामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे। फर्निचरच्या दुकानांना आग लागल्याची माहिती आहे। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। फर्निचरच्या दुकानांना भीषण आग लागली आणि ही आग इतकी भीषण होती की आगीचे मोठमोठे लोंढे आहेत ते आभाळामध्ये आपण या ठिकाणी पाहताय। ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात। आगीचे नेमकं कारण कळू शकलेलं नाही। तपास जो आहे तो सुरू आहे, मात्र सुरुवातीला या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। खडकपाडा परिसरातील 4 ते 5 गोडाऊनना ही आग लागलेली आहे। लाकडी साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या आगीचा भडका उडाल्याचं कळतंय। हिरा डाकणे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। हिरा, मोठी आग लागलेली आहे, आगीचं कारण कळू शकलेलं आहे का आणि आगीवर नियंत्रण कधीपर्यंत मिळवलं जाईल? नक्कीच आपण बघतोय की गेल्या 1 तासापासून ही आग लागलेली आहे आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न चालू आहे। अग्निशमन दल हे कठोर प्रयत्न करत आहेत। तर सुरुवाती बघायला गेलं तर हा संपूर्ण परिसर मार्केट असल्यामुळे आणि गोडाऊन्स आहेत आणि या परिसरामध्ये फर्निचरचं मार्केट असल्यामुळे ज्वलनशील असल्यामुळे ही आग अजून वाढते। दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर त्या ठिकाणी जे नागरिक आग लागल्यामुळे रस्त्यावरती उतरलेत आणि त्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी अडथळे तयार होत आहेत। हे 2 कारण आहेत त्या आग न विझण्याचे, त्यामुळे आग वाढते। प्रशासनाचे पूर्ण प्रयत्न चालू आहे आग विझवण्यावरती। जवळपास 8 पेक्षा अधिक गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। स्थानिक नेते सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आग विझवण्याचे प्रयत्न करतायत। आपण बघू शकतो की गेल्या 1 तासापासून आग लागली आणि आगीचे जे धुराचे लोट हे संपूर्ण परिसरामध्ये गेलेले आहेत। आगीची अजून दाहकता अजून काही कमी झालेली नाही। मग 1 तासापासून ही आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सध्या सुरू आहे। नक्कीच हिरा, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। गोरेगावच्या दिंडोशी भागामधल्या खडकपाडा परिसरामध्ये ही फर्निचरची दुकानं होती, हे गोडाऊन्स होते आणि 1 तासापासून या ठिकाणी भीषण आग लागलेली आहे। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। 3 अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध तर घेतला जाईल, मात्र सुरुवातीला या आगीवर नियंत्रण मिळवणं हे फार आवश्यक आहे आणि यासाठीच शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। धन्यवाद हिरा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।